नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता यावर पुन्हा एका पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे अनालिसिस आपण करणार आहोत. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला दोन दोन प्रश्न स्क्रीनवर डिस्प्ले करणार आहे. ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट मी वेळ देईल आणि त्यानंतर आपण प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनवर आपण चर्चा करणार आहे. तर प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्यासारखे पोलीस भरती, सरळ सेवा आणि कंबाईन PSI STI च्या परीक्षेसाठी जे जे विद्यार्थी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आपल्याला या परीक्षेमध्ये खूप महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आतापर्यंत कमीत कमी 50 ते 60 व्हिडिओज आपण रोज एक व्हिडिओ या पद्धतीने मागच्या 3 महिन्यापासून आपण ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी टोटली नवीन असतील त्यांनी जिजाऊच्या चॅनलवर जा आणि त्या चॅनलवरील मागचे सर्व व्हिडिओज तुम्ही बघा. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. चला आपण सुरू करू. पहिले दोन प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही वेळ मी तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी देतोय आणि मग आपण त्यानंतर आपल्या या प्रश्नांवरची चर्चा आपण करू. चला तुमचा वेळ सुरू झालाय आता. जे जे विद्यार्थी नवीन असतील ते विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जसं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग संख्या पाठ करणे, क्रमवार विषम संख्या, क्रमवार मूळ संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या, हे सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही सूत्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही सूत्र मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते सूत्र पाठ करून टाका. तीन क्रमागत समसंख्या म्हटलं बघा, क्रमाकार समसंख्या यांची बेरीज तुम्हाला दिली आहे 612. आता बघा, याला जर तुम्हाला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल तर 612 ला 3 ने भागून टाका, म्हणजे तुम्हाला त्या तीन क्रमागत संख्यांची सरासरी मिळेल. जर तुम्ही याला 3 ने भागितलं तर 3 दुने 6, 0 3 चौक 12, म्हणजे 204 ही मधली समसंख्या विद्यार्थी मित्रांनो. याच्या पुढची समसंख्या 206 असेल आणि याच्या मागची समसंख्या 202 असेल. आता आपल्याला विचारली सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांच्यातला फरक तुम्हाला विचारलाय, तर तो 4 असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 2. आता हे लक्षात घ्या, कोणत्याही तुम्हाला तीन क्रमागत समसंख्या दिल्या असतील, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, लक्ष व्यवस्थित. कोणत्याही तुम्हाला तीन क्रमागत समसंख्या दिली असेल आणि त्यांची सरासरी आणि किंवा त्यांची बेरीज पण दिली असेल, तर सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांच्यातला फरक नेहमीच 4 असणार आहे. नेहमीच 4 असणार, हे लक्षात ठेवा. मग त्यावेळेस तुम्हाला संख्या शोधण्याची गरज नाही. संख्या शोधण्याची काही गरज नाही. पुढचा प्रश्न बघा. एका टोपलीमध्ये काही फुलं आहेत आणि त्या फुलांची कमीत कमीत कमी किंमत आपल्याला काढायची. कमीत कमी संख्या किती आहेत? 12 मुलांना प्रत्येकी फुले वाटली तर 8 फुलं उरतात. 14 मुलांना तेवढी फुले सारखी वाटली तर 10 फुलं उरतायत. तर त्या टोपलीत फुलं किती? म्हणजे आपल्याला अशी संख्या निवडायची की जिला 12 ने भागितल्यानंतर 8 बाकी उरते आणि 14 ने भागितल्यानंतर 10 बाकी उरते. तर अशी संख्या मित्रांनो 80. 80 ला तुम्ही 12 ने भाग द्या
80 जर 12ने भाग दिलं तर 12 × 72, 6चा भाग जातो आणि बाकी किती उरते? बाकी उरते 8. आणि जर तुम्ही 80ला 14ने जर भाग दिला तर 14×5 = 70 आणि बाकी किती उरते 10. म्हणजे फुलांची कमीत कमी संख्या ही 10 यायला पाहिजे. लक्षात घ्या. फुलांची कमीत कमी संख्या 10, फुलांची कमीत कमी संख्या 80 यायला पाहिजे. म्हणजे त्या टोपलीमध्ये नक्की 80 फुलं असली पाहिजे. ओके. सो 80 फुलं जर आपल्याला असतील, प्रत्येकी 6 फुलं, याप्रमाणे 12 फुलांना 72 फुलं तिथं वाटले जातील आणि 8 फुलं शिल्लक राहतील. तेवढीच फुलं 14 मुलांना जर वाटली तर प्रत्येक मुलाला 5 फुले, याप्रमाणे 14×5 = 70 आणि 10 फुलं शिल्लक राहतील. आशा करतो की तुमचे हे दोघं प्रश्न बरोबर आले असतील. चला पुढचे प्रश्न, 2 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. 5 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. तुमचा वेळ सुरू झालाय आता. चला लवकर. चला, दोघं प्रश्न साधे, अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस आपण केलेले बघा. 5 मिनिटाचा वेळ याच्यासाठी खूप जास्तीचा वेळ होईल. तर बघा, आबाजींनी घरभाडे प्रथम 10% आणि नंतर 20% वाढवले, तर सध्याचे घरभाडे 132 रुपये असल्यास मूळचे घरभाडं किती? म्हणजे बघा, त्यांच्यात शेकडा वाढ किती झाली बघा. शेकडा वाढ काढून घेऊ आपण. पहिले समजा 100 घर भाडं होतं, तर 10% वाढवलं म्हणजे 110 झालं. 100चं 110 झालं. नंतर 120 होतंय 100चं. म्हणजे एकत्रित वाढ किती आहे? 0 0 कॅन्सल झाले, हे पण 0 कॅन्सल झाले. 132च होते बघा. 11×12 म्हणजे 132. म्हणजे नक्की सुरुवातीचं भाडं हे 100 रुपये असेल आणि वाढीव भाडं 132 आहे. सुरुवातीचं भाडं तुमचं 100 रुपये होतं. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. सरळ व्याजाने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच दराने तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता बघा, पहिल्यांदा व्याजाचा दर काढून घ्या. व्याजाचा दर काढण्यासाठी एक सूत्र सांगून देतो बघा. 100 × (x+1) भागीला किती वर्ष आहेत ते. ओके, एक्स म्हणजे किती पट, पट किती होतोय,
दुप्पट असेल तर 2 घ्या, तिप्पट असेल तर 3 घ्या. म्हणजे व्याजाचा दर आर किती येणार आहे बघा, 100 कंसामध्ये 2 वजा 1 भागीला किती वर्षात होते, 5 वर्षात. म्हणजेच काय झालं, 100 भागीला 5 म्हणजे 20% व्याजाचा दर आला. आता किती वर्ष लागतील हे काढण्यासाठी सूत्र तेच आहे बघा, फक्त बघा 100 कंसामध्ये x वजा 1 भागीला इथं व्याजाचा दर येईल. आता आता आपल्याला किती पाहिजे, तिप्पट पाहिजे. म्हणजे x ची किंमत 3 झाली, 3 वजा 1 भागीला 20, 20 20, 20 पंचे 100, 3 वजा 2 म्हणजे किती, 3 वजा 1 म्हणजे 2, 5 दुने 10. तुमचं उत्तर 10 यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. तर हे शॉर्टकट आहे बघा. म्हणजे विशिष्ट दराने सरळ व्याजाच्या बाबतीमध्ये हे सूत्र वापरू शकतो आपण. व्याजाचा दर काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे की 100 कंसामध्ये x वजा 1 भागीला वर्ष. एक्स म्हणजे काय, किती पट होतं. दुप्पट होत असेल तर x ची किंमत 2 घ्यायची, तिप्पट होत असेल तर x ची किंमत 3 घ्यायची, 4 पट होत असेल तर x ची किंमत 4 घ्यायची, याप्रमाणे. ओके, चला पुढचे 2 प्रश्न पुन्हा आपल्या समोर आलेले आहेत. या प्रश्नांना तुम्हाला थोडासा वेळ लागेल. प्रत्येकाने प्रश्न लिहिला नाही तरी चालेल, परंतु तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि मग नंतर तुमचं उत्तर आणि माझं उत्तर यांच्यामध्ये काही मेळ बसतोय का ते तपासून बघा. हा, प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असतील तरी प्रश्न वाचा. प्रश्न मी कसे सॉल्व्ह करते त्या पद्धतीकडे लक्ष द्या. अंतिम टप्प्यामधली आपली तयारी होत असताना या पद्धतीने आपल्याला अनालिसिस करून अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. चला, सचिनच्या 3 डावातील धावांची सरासरी 81 आहे. 3 डावातील धावांची सरासरी चौथ्या डावात विचारात घेतला तर त्याच्या धावांची सरासरी 1 ने कमी होते. तर चौथ्या डावात त्याने किती धावा काढल्या. आता बघा 3 डाव आहेत, 3 डावांची आपण जर काढली, एकूण धावा काढल्या तर आपल्याला 81 गुणिला 3 करावं लागेल. सो 81 गुणिला 3 केलं तर 243 धावा त्याच्या 3 डावातल्या झाल्या. 4 डावांमध्ये जर आपण त्याच्या धावा काढल्या, एकूण धावा, तर बघा आता सरासरी 1 ने कमी झाली म्हणजे ती किती झाली, 80 झाली आता. आणि डाव किती झाले, 4, सो 320. तर याच्यामध्ये 243 6 320 होते. म्हणजे ही वाढलेली जी धावसंख्या आहे ती सामन्यातली आहे, चौथ्या डावातली आहे. तर ती जर बेरीज तुम्ही केली तर तुमचं उत्तर हे 77 येणार आहे. म्हणजे 320 मधून 243 वजा करून टाका, तुमचं उत्तर किती येणार आहे, 77 येणार. म्हणजे त्याने चौथ्या डावामध्ये किती धावा केल्या, 77 धावा त्याने चौथ्या डावामध्ये केल्या. फार चांगला प्रश्न आहे. थोडासा कठीण पातळीचा आपल्याला वाटला तरी तसं वाटून देऊ नका. प्रश्न थोडासा लांब आहे पण सरासरीवरचा आहे, सहज आपण करू शकतो. वस्तूची किंमत तोट्याच्या 19 पट आहे. वस्तूची विक्री किंमत, आता बघा विक्री किंमत कशी आहे, विक्री किंमत बरोबर 19 गुणिला तोटा. तर शेकडा तोटा किती असं म्हटलंय. तर तुमचा तोटा या ठिकाणी होऊन जाईल, निव्वळ तोटा होऊन जाईल तुमचा विक्री किंमत भागीला 19. ओके, आता याला बघा कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. विक्री किंमत ही तोट्याच्या किती आहे, विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे. हा तोटा आहे तुमचा. आपण तोटा कसा काढतो, तोटा काढतो आपण खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आपण जर इथे बघा
तोटा आपण खरेदी किंमत काढून घेऊ. खरेदी किंमत x वजा 19 तोटा, विक्री किंमत 19 तोटा आहे. म्हणजे इथून x म्हणजे खरेदी किंमत तुम्हाला भेटून गेली. खरेदी तुम्हाला मिळाली 20 तोटा. झालं. मग तोटा कसा काढतो आपण? शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा. निव्वळ तोटा तुम्हाला किती होतोय? आता खरेदी किंमत तुमची 20 तोटा आहे, तर तोटा भागीला खरेदी किंमत 20 तोटा गुणिला 100. दॅट्स इट. तोटा तोटा कॅन्सल झाला. 1/20 म्हणजेच किती टक्के? 5%. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर इतका साधा प्रश्न आहे, परंतु हा साधा प्रश्न जरी असला तरी थोडासा घुमवून फिरवून विचारला गेलेला असा प्रश्न आहे. तर PSI STI कंबाईन लेवलचा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. चांगला प्रश्न. चला पुढचे 2 प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत. काल आपण जर तुमचा कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर काल आपण बऱ्यापैकी सर्वच प्रश्न हे बुद्धिमत्ते चाचणीवरचे घेतले होते. बुद्धिमत्ते चाचणीवरचे प्रश्न घेतले होते. आज हे सर्व आपले जे प्रश्न आतापर्यंत आलेले प्रश्न हे गणितावर विचारले गेलेले प्रश्न आहेत. म्हणून दोघं पद्धतीने आपली तयारी कशी चांगली होईल यावर विचार नक्की आपण या ठिकाणी करतोय. बघा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नंतर सरासरी, नफा तोटा, शेकडेवारी या प्रश्नांवर प्रामुख्याने या आजच्या सत्रामध्ये भर दिला गेला आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आता बघा, सरळ व्याजाच्या बाबतीमध्ये इथं व्याजाचा तुम्हाला प्रकार दिलेला नाहीये. ज्यावेळेस व्याजाचा प्रकार दिलेला नसतो त्यावेळेस तो सरळ व्याजच घेतला पाहिजे. आणि सरळ व्याजाचं एक महत्वाचं गुणधर्म असा आहे किंवा एक महत्वाचा त्याचा आपण काय म्हणू, सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी सारखे असते. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी समान आहे. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी समान आहे. पहिल्या वर्षासाठी जेवढं सरळ व्याज असेल तेवढं तुम्हाला दुसऱ्या वर्षासाठी भरावं लागेल. तुम्ही दुसऱ्या वर्षासाठी जेवढं सरळ व्याज भरताय तेवढंच तिसऱ्या वर्षासाठी भरावं लागेल. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी सारखंच असतं. लक्षात घ्या. मग बघा, 2 वर्षामध्ये किती रास होते? 5,800 आणि 5 वर्षामध्ये ती किती होते? 7,000. म्हणजे हे 2,200 जे वाढतायत विद्यार्थी मित्रांनो, हे 1,200 जे वाढतायत. हे 1,200 जे वाढतायत ते किती वर्षाचं व्याज आहे? हे 3 वर्षाचं व्याज आहे. हे 58 5,800 वरून 7,000 वर गेले. म्हणजे हे 1,200 हे किती वर्षाचं व्याज आहे? 3 वर्षाचं व्याज. 3 वर्षाचे व्याज. कारण इथे 2 वर्षासाठीची रास होती तुमची 5,800, नंतर ती 5 वर्षासाठी होते 7,000. म्हणजे 1,200 हे व्याज भेटते तुम्हाला 3 वर्षाचं. म्हणजे एका वर्षाचे व्याज किती असेल सांगा? एका वर्षाचे व्याज सरळ व्याज आहे 400 व्याज एका वर्षाचे असेल. 1,200ला आपण 3ने भागून टाकू. मग या 5,800 मध्ये 2 वर्षाचं व्याज गुंतलेलं आहे. 2 वर्षाचं व्याज किती असेल तिथं? 2 वर्षाचे व्याज, 2 वर्षाचे व्याज त्याच्यामध्ये 800. म्हणजे इथं मुद्दलाची रक्कम किती आहे? 5,000. मग आता व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे. 5,000 रुपयावर 400 व्याज भेटतं एका वर्षासाठी. मग व्याजाचा दर कसा काढू आपण? व्याजाचा दर बरोबर 100 गुणिला व्याज किती झालं? 400 भागीला मुद्दलाची रक्कम 5,000. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 50 एक 50, 50 जुने 100 आणि 4 दुने 8. म्हणजे व्याजाचा दर किती आला? 8%. व्याजाचा दर 8% आला. पुढचा प्रश्न बघा. बऱ्याच वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायला लावलेत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातले काही लोक हुशार असतील. मी हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे
1 ते 50 पर्यंतचे वर्ग कसे तयार करायचे. तर 1 ते 50 पर्यंतचे वर्ग पाठ असतील ते सर्वात मोठी उपलब्धी आहे. तुम्हाला वर्गमुळात 2401 दिलंय, हे जर तुमचं पाठ असेल तर वर्गमुळात 2104 म्हणजे हा 49वा वर्ग आहे. हा 49वा वर्ग आहे. मग ते 49 जेव्हा 176 मध्ये मिळवले जातील तेव्हा ते किती होतील, 225. मग वर्गमुळात 225 हा कशाचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे. तुमचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे खूप मोठा वाटणारा प्रश्न हा, तुम्ही साध्या पद्धतीने त्याला करू शकता, प्रोव्हाइडेड तुमच्या ह्या साध्या साध्या गोष्टी जर तुमच्या पाठ असतील तर. साध्या गोष्टी पाठ असण्यामध्ये जर तुमचे वर्ग घन पाठ असतील, तुम्ही 30 पर्यंत पाठ करू नका आता, 50 पर्यंत घेऊन जा वर्ग. आपल्याला समजलं आता काही ठिकाणी तुम्हाला 31 ते 50 पर्यंतच्या वर्गाच्या बाबतीत पण प्रश्न विचारला जातो. मग थोडस हुशार व्हा, 50 पर्यंतचे वर्ग पाठ करा, तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला एक मार्ग नक्की मिळेल. चला पुढे 2 प्रश्न पुन्हा तुमच्या समोर आलेले आहेत. एक प्रश्न वैवारीवरचा आहे आणि गुणोत्तर प्रमाण, हा दोघांचा समन्वय साधून तो प्रश्न विचारला गेलाय. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न हा भूमितीवरचा आहे, क्षेत्रफळ आणि घनफळ याच्यावरचा आहे. चला, गुणोत्तरावरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपण बघा, सीता आणि गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 8, 8 9 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 68 आहे. म्हणजे बघा, सीताचं वय आपण या ठिकाणी मानू, सीताचं वय आपण 8x मानू आणि गीताचं वय 9x मानू. आणि यांची बेरीज किती दिली, 68. म्हणजे या दोघांची बेरीज 68 म्हणजे 17x बरोबर 68 आलं. विद्यार्थी मित्रांनो, x ची किंमत येईल 68 भागिले 17 म्हणजे 4. x ची किंमत जर 4 आली तर सीताचं आजचं वय म्हणजे 8 गुणिला 4, 8 चोक 32 वर्ष. आणि गीताचं आजचं वय 9 गुणिला 4 म्हणजे 9 चोक 36 वर्ष. पण आपल्याला विचारलं काय, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल. सीताचं वय 10 वर्षानंतर 42 असेल, गीताचं वय 10 वर्षानंतर 46 असेल. दोघांना दोनाने भाग जातो, म्हणजे तुमचं उत्तर 21 23 यायला पाहिजे. गुणोत्तराच्या दोघं पदांना दोनाने भाग जातोय. गुणोत्तराच्या दोघं पदांना तुम्ही दोनाने जर भाग दिलं तर तुमचं उत्तर 21 23 येईल. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 21 23 असेल. ओके. पुढचा प्रश्न बघा, एका वृत्ताच्या त्रिज्येत 50% वाढ झाली तर क्षेत्रफळात कितीने वाढ होईल. आता बघा, वृत्ताचं क्षेत्रफळ काढताना त्रिज्येचा वर्ग घेतला जातो. म्हणजे सुरुवातीला आपण क्षेत्रफळ 100 मानू, वाढ 150ची होते. एका त्रिज्येमध्ये 150ची म्हणजे 100ची 150 होईल. दुसऱ्या त्रिज्येमध्ये पण 100ची 150. हा 100 100 कॅन्सल झाला, पुन्हा हे 2 शून्य याच्याशी कॅन्सल होऊन जातील, हे 225 झालं. म्हणजे सुरुवातीचं क्षेत्रफळ 100 होतं, आता ते 225 होत आहे. म्हणजे कितीची वाढ होते, 125%ची वाढ होते. उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 आहे. शेकडेवारीवरचा हा दुसरा तिसरा प्रश्न आहे बघा. शेकडेवारीवरचे प्रश्नांवर प्रामुख्याने लक्ष द्या. प्रामुख्याने लक्ष द्या. वाढ होत होती म्हणून मी 100मध्ये 50 ऍड केले. बरं, 2 वेळेस का घेतले ते, 150 भागीला 100 2 वेळेस का घेतले, कारण क्षेत्रफळ काढताना काय केला जातो, त्रिज्येचा काय घेतला जातो, वर्ग घेतला जातो. वर्ग म्हणजे काय, त्रिज्या गुणिले त्रिज्या, आणि म्हणून ते आपण दोनदा घेतलंय. चला, आता पुढचा प्रश्न हे संख्या मालिकेवरचे प्रश्न. आता गणितावरचे काही 5-6 प्रश्न सॉल्व्ह करू. चला.
आता बघा संख्या मालिकेवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपण बघितलं की संख्या कशा वाढतायत बघा. 26 ची किती झाली? 38 संख्या झाली आहे. म्हणजे इथे जर बघितलं तर संख्या 12ने वाढली आहे. 38 ची 52 झाली आहे, तर तुम्ही बघताय संख्या कितीने वाढली? संख्या या ठिकाणी 14ने वाढली आहे. नंतर 52 ची 68 झाली तर संख्या 16ने वाढली आहे. तर नक्की पुढची संख्या ही 20ने वाढायला पाहिजे. सो 68 अधिक 20 तुमचं उत्तर त्या ठिकाणी 88 उत्तर यायला पाहिजे. 88 उत्तर. अच्छा, पुढे संख्या 18ने वाढेल. अच्छा, व्हेरी गुड. संख्या कितीने वाढणार आहे? इथं 18ने वाढणार आहे, 20ने नाही वाढणार. 12, 14, 16 आता ही संख्या 20ने 18ने वाढणार आहे. 18ने जर वाढली तर 68 अधिक 18 बरोबर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 86 यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 4 आहे. वाढ बघा कशी आहे. दुसरी संख्येमध्ये जर तुम्ही बघितलं संख्या मालिकेमध्ये संख्या घटतात. कशा घटतात बघा. 338 आणि 211 संख्या कितीने कमी झाली? 7 नंतर 2 1 127 ने कमी झाली. 127 ने कमी झाली. पुढची जर तुम्ही बघितलं 210 ते 120 संख्या कितीने कमी झाली आहे? संख्या कितीने कमी झाली आहे? तर ते 80 आणि 11 91 ने संख्या कमी झाली बघा. नंतर जर तुम्ही बघितलं 59 जर तुम्ही बघितलं तर इथं 61 ने कमी झाली आहे. 61 ने कमी झाली आहे. आता इथे कितीने कमी व्हायला पाहिजे? 127, 91 आणि 61 हा कशा प्रकारचा फरक आहे? तर आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. हा फरक काही तेवढा आपल्याला फ्रेंडली वाटत नाहीये, मैत्रीपूर्ण वाटत नाहीये. तर इथं दुसरं लॉजिक बघा. तुमचे वर्गघन जर पाठ असतील तर हा 7चा घन वजा 6 केलेला दिसतोय. नंतर हा 6चा घन वजा 5 केलेला दिसतोय. बघा 7चा घन किती आहे? 343 आहे. वजा जर 6 जर तुम्ही केले तर तुम्हाला वजा जर तुम्ही किती करताय तिथं 5 करावे लागतील तुम्हाला. 5 जर तुम्ही केले तर तुम्हाला 338 भेटतील. नंतर हा 6चा घन होतो 216. 216 मधून 5 वजा केले 211 भेटतात. नंतर 5चा घन होतो 125 मधून 5 वजा केले तर 120 भेटतात. व्हेरी गुड. 64 म्हणजे 4चा घन 64 वजा 5 केले तर 59. म्हणजे आता आपलं उत्तर 3चा घन वजा 5 एवढं यायला पाहिजे. 3चा घन होतं 27. 27 वजा जर तुम्ही 5 केले तर तुमचं उत्तर 22 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 आहे. खूप चांगला प्रश्न लिहून घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला मागे पण बोललो तुमचे घनपाठ पाहिजे असतील विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, समान संबंधांवरचा आहे आणि सांकेतिक भाषेवरचा आहे. चला, समान संबंध आणि सांकेतिक भाषा. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा 12चा वर्ग अधिक 1 आहे. 12चा वर्ग 144 होतो. 144 अधिक 1 145 आहे. हा 14चा वर्ग अधिक 1 आहे. 14चा वर्ग 196 होतो अधिक 1. इथे जर बघितलं तुम्ही 18चा वर्ग अधिक 1 आहे. म्हणजे हा पूर्वीचा 16चा वर्ग अधिक 1 यायला पाहिजे. 16चा वर्ग होतो 256 अधिक 1 257 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. वर्गगणांशी बघा जे मेन्शन केलेलं आतापर्यंत चौथा 5वा प्रश्न हा वर्गगणांशी संबंधित आहे. वर्गघन आणि 26 इंग्रजी अक्षर. हे बघा हे काळ्या दगडावरची रेघ आहे. 26 इंग्रजी अक्षर हे जर तुम्ही व्यवस्थित पाठ करून टाकले ना तुम्हाला 5-10 प्रश्न तुमचे 10 प्रश्न कमीत कमी झालेच तुमचे समजा. आता बघा सी चा विरुद्ध मित्र एक्स असतो, यू चा विरुद्ध मित्र एफ आहे आणि टी चा विरुद्ध मित्र जी आहे. तर वाय चा विरुद्ध मित्र बी आहे, ई चा विरुद्ध मित्र व्ही आहे
आणि एस चा विरुद्ध मित्र एच आहे, म्हणून तुमचं उत्तर BVH यायला पाहिजे. आणि विरुद्ध मित्रांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेस आपण चर्चा केलेली आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोघं वेळेस आपण चर्चा केलेली आहे, म्हणून मागचे व्हिडिओज बघा. विरुद्ध मित्र मी यांना का म्हणतोय. शेवटचे दोन प्रश्न बघा आजच्या या गटातले आपण बघू. सांकेतिक भाषा आणि कूट प्रश्नांवरचा हा प्रश्न आहे, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. एका सांकेतिक भाषेमध्ये डोअरला असं लिहिलं जातं. आता बघा डी जर आपण बघितला तर डीच्या मागचा नंबर हा सी आहे. नंतर ओ ओ जर बघितला तर ओ च्या मागचा नंबर अल्फाबेट एन आहे. आणि आर चं मागचं अल्फाबेट काय क्यू आहे. म्हणजे ह्या प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षराचं मागचं अक्षराने त्याला कोड दिला गेलाय. सो करा मग रूम ROMM. सो रूम आर चा मागचा क्यू एन एन आणि हा एल यायला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी येईल. अगदी साधा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यासाठी दिलेल्या संख्यांमध्ये काय संबंध तुम्हाला सापडते ते बघा. काय संबंध सापडते बघा. कूट प्रश्न हा सर्वात हॉरिबल प्रश्न असतो बघा. याच्यामध्ये आपल्याला संबंध मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागतो. काय काय ट्रायल करू शकतो बघा. आपण समोरासमोरील संख्यांची बेरीज केली, 5 आणि 3 8. नंतर याकडे यांची जर बेरीज केली तर 3 आणि 2 5, यांची वजाबाकी 3 होते. तोच जर नियम आपण इथं जर वापरला, 5 आणि 2 7 आणि इकडची होते 9, यांची वजाबाकी 2 होते, पण इथं 4 आलेला आहे मध्ये, म्हणजे हे चालणार नाही. म्हणजे मग वेगळा लॉजिक लावावं लागेल. मध्ये यांचा दोघांचा गुणाकार केला 5 त्रिक 15 आणि या दोघांचा गुणाकार केला 3 दुने 6. जर हा आला 9 9 आला बघा. यांचा जर गुणाकार केला तर 5 दुने 10 आणि 6 त्रिक 18. यांना जर वजाबाकी केली तर 8 येईल. वजा 8 येईल म्हणजे 8 येतो. पण मग 8 आणि 4, 8च्या निम्मे समजा 4 होतो. पण इथं जर तुम्ही केलं तर 9च्या निम्मे 4.5, हे असं होणार नाही. की म्हणजे काहीतरी वेगळा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. एक वेगळा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. येस. चला. समजा आपण सर्व संख्यांची बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13. ओके, 13 जर आपण बघितलं तर 13 आणि 3चा फारसा काही तसा संबंध नाहीये. हा पण काही संबंध नाही जमत आहे. ओके, चला प्रत्येकाने विचार करा. हा प्रश्न तुम्हाला तुम्हाला तुमचं या ठिकाणी खरं स्किल या ठिकाणी चेक होणार आहे. आता बघा, असं जर तुम्ही केलं 5 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2, जर याचा गुणाकार करून टाकला 3 त्रिक 9, 9 5 45, 45 गुणे 90. 90 ला जर 30 ने जर भागितलं तर तुमचं उत्तर 3 येतं. याचा गुणाकार केला तर 5 गुणिला 6 पंच 30, 30 जुने 60, 60 त्रिक 30 6 पंचे 30, 30 जुने 60, 60 त्रिक 180. 180 होतात हे. 5 जुने 10, 60, 180 होतात. ओके.
तर हे पण लॉजिक या ठिकाणी लागू पडत नाहीये. हे पण लॉजिक या ठिकाणी, मग याला जर कशाने भाग, याला 30 ने जर भागितलं तर इथं 6 यायला पाहिजे. ते पण लॉजिक या ठिकाणी 6 6 36 36 म्हणजे 180, ते पण लॉजिक या ठिकाणी लागू पडत नाहीये. तर आपण यांची बेरीज जर केली तर 8, यांची जर बेरीज केली तर किती होते? 5 होते. ओके. वर्ग जर केला आपण याचा 25 अधिक 9, 25 आणि 9 किती होतील? 34. आणि इकडं नाही, संख्या त्या ठिकाणी मधली संख्या ही मोठी आहे, त्यामुळे थोडस वजाबाकीशी रिलेटेड लॉजिक असायला पाहिजे. कदाचित असा पण असू शकतो बघा, 5 5 त्रिक 15, या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15, 3 दुणे 6, किती राहिले? 9. आणि 9/3 केले तर या ठिकाणी 3 येत आहे, म्हणजे या संख्येने डिवाइड केलेलं आहे. तर इथं होत आहे तुमचे 6 त्रिक 18 आणि 5 दुणे 10, 8 येतो, तर या संख्येने डिवाइड केलंय. 8/2 म्हणजे किती येतो? 4. त्याच याच्याने जर आपण केलं तर 9 5 45 आणि 2 दुणे 4, आता या ठिकाणी येतो 41 येतो. 41 यातलं तर मग गडबड आहे अजून. सो या प्रश्नाचं उत्तर ट्रिकी आहे. ट्रिकी आहे. प्रत्येकाने शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, दिस इज चॅलेंज फॉर एव्हरीवन. आय होप की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.